3 मिनिटांची जादू तुम्हालाही बघायची असेल तर ब्रह्ममुहूर्तावर एक काम आवर्जून करा. 21 दिवसात तुम्हालाही स्वप्नपूर्तीचा चमत्कार नक्कीच अनुभवायला मिळेल. होय, ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही ऋषीमुनींच्या काळापासून देवतांची वेळ मानली गेली. या काळात निसर्ग आणि मानवी मन यांचा समन्वय साधणं अत्यंत सोपं असतं. या कालावधीत फक्त 3 मिनिटे तुमच्या आयुष्याचा कायापालट कशी करू शकतात, चला सविस्तर जाणून घेऊया. आपल्यापैकी प्रत्येकाची काही स्वप्न असतात, काही इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपण जीवापाड मेहनत करतो. पण कष्टाला जेव्हा आध्यात्मिक आणि वैश्विक ऊर्जेची म्हणजे युनिव्हर्सल एनर्जीची जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. होय, स्वप्नशास्त्र आणि अध्यात्मात ब्रह्ममुहूर्त हे अशाच ऊर्जेचे भांडार मानले जाते. आता ब्रह्ममुहूर्तात फक्त 3 मिनिटे तुम्हाला काढायची आहे आणि 21 दिवसात तुम्हाला चमत्कार अनुभवायला मिळू शकेल. काय करायचंय तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधारण पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होते. पण त्यातील 3:40 ते 3:43 हा कालावधी गोल्डन मिनिट्स मानला जातो. या 3 मिनिटात आपण ब्रह्मांडाशी जोडू शकतो. होय, मानवी मनाची शक्ती थेट ब्रह्मांडाच्या शक्तीशी जोडलेली असते. यावेळी वातावरण अत्यंत शांत असतं, ज्यामुळे मनाची एकाग्रता सर्वोच्च पातळीवर असते. निसर्गात या 3 मिनिटात प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वाधिक वेगवान असतो. त्यामुळे तुम्हीही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता. आता 21 दिवसात तुम्हाला चमत्कार अनुभवायचा असेल तर तुम्ही 21 दिवसाचा मॅनिफेस्टेशन विधी करा. यात काय करायचं तर सर्वात आधी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर आपल्या मनातील इच्छा विश्वाकडे सोपवणं. हा विधी कसा करायचा तर पहाटे 3:40 पूर्वीच तयार होऊन शांत जागी बसावं, ज्यामध्ये आपले दररोजचे जे काही विधी आहेत ते आटोपून घ्यावे. त्यानंतर ध्यान करावं, डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावा आणि मन शांत करावं. त्यानंतर मॅनिफेस्टेशन करावं म्हणजे आपली इच्छा प्रकट करावी. 3:40 ते 3:43 या वेळात तुमची जी काही इच्छा आहे, जसं नोकरी असेल, आरोग्य असेल, यश प्राप्ती असेल किंवा पैसा, ती पूर्ण झाली आहे असा विचार करा. मनातल्या मनात ती इच्छा विश्वाला सांगा. हा प्रयोग सलग 21 दिवस न चुकता करा, कारण या विधीमध्ये सातत्य असणं तेवढंच गरजेचं आहे. ब्रह्ममुहूर्ताची ही 3 मिनिटं तुमच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देऊ शकते. सलग 21 दिवस तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी 3 मिनिटं दिलीत तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल आणि इच्छापूर्तीही होईल. मग वाट कसली बघताय? आतापासूनच हा संकल्प करा की तुम्ही उद्यापासून 21 दिवसामध्ये चमत्कारिक अनुभव घ्याल. पण हा अनुभव शेअर करायला विसरू नका. आता सर्वांनाच ब्रह्ममुहूर्तात उठणं शक्य नसतं. मग अशा वेळी काय करावं तर जर वेळ अगदी कमी असेल तर दररोज 5 मिनिटं शांत बसून डोळे मिटून आपल्या इच्छेचा सकारात्मक विचार करा आणि 108 वेळा ओमचा उच्चार करा. यामुळे विश्वाला स्पष्ट संदेश जातो आणि मन एकाग्र होतं असं म्हणतात. याही व्यतिरिक्त गणपती उपासना, माता लक्ष्मीनारायणाची उपासना, सूर्यदेवाची उपासना आणि महादेवाची उपासना केल्यानंही आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात असं मानले जातात. तर अडथळे दूर होण्यासाठी गणपतीची उपासना करावी. सकाळी स्नानानंतर गणपती समोर दिवा लावून फक्त 5 मिनिटं 11 वेळा ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणावा. शेवटी आपली इच्छा स्पष्टपणे मनात बोलावी. यामुळे अडथळे दूर होऊन कामं लवकर पूर्ण व्हायला मदत मिळते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर धनसमृद्धीसाठी माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं. संध्याकाळी फक्त 7 मिनिटं जरी दिलीत तरी तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि घरात सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होईल. यासाठी काय करावं तर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि 21 वेळा ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. ही उपासना सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे. याचबरोबर यश आणि आत्मविश्वास हवा असेल तर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. सकाळी 3 ते 5 मिनिटं जरी ही उपासना केली तर आत्मविश्वास वाढेल, आरोग्य आणि मान सन्मानही वाढेल. याही व्यतिरिक्त मनशांती आणि इच्छापूर्तीसाठी आपण शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता. यासाठी सकाळी फक्त 5 मिनिटं काढावी. ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्तीही मिळते असं सांगितलं जातं.
तुमची इच्छा कोणत्या प्रकारची आहे, जसं नोकरी, लग्न, पैसा, आरोग्य, त्यानुसार या उपासना दररोज केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे अनुभव घेता येईल. सलग 21 दिवस तुम्ही यापैकी आपल्या इच्छेनुसार कोणतीही एक उपासना केली तर तुम्हाला ते नक्कीच लाभदायक ठरेल. मग आजपासूनच संकल्प घ्या आणि उपासनेला सुरुवात करा. तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.